हॅलो स्टुडंट, कसे आहात? आय होप तुम्हा सर्वांना ही यूट्यूबची सिरी आवडली असेल किंवा आवडत असेल किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला या यूट्यूब व्हिडिओचा उपयोग होत असेल. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुमच्या ज्या अडचणी असतील, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ज्या ॲडजस्टमेंट तुम्हाला येत नसतील, ते ह्या यूट्यूबच्या सिरीजवरनं तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ज्या अडचणी येत असतील त्या तुमच्या सॉल्व्ह होत असतील. ठीक आहे. सो आज आपल्याला जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तो पुन्हा एकदा बोर्डालाच आलेल्या प्रश्नपत्रिकेमधला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. या पूर्ण सिरीजचाच मोटिव्ह असा आहे की जे क्वेश्चन्स बोर्डमध्ये विचारले, जे प्रॉब्लेम्स बोर्डमध्ये विचारलेले आहेत, ते प्रॉब्लेम्स आपल्याला ह्या युट्यूब सिरीजमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. तर आजचा जो प्रॉब्लेम्स प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला होता तो जुलै ऑगस्ट या महिन्याच्या दरम्यान 2023ला हा प्रॉब्लेम्स बोर्डमध्ये विचारला होता. हा सुद्धा प्रॉब्लेम छोटा आहे. गेल्या 4-5 वर्षामध्ये या टॉपिकचं जे मेन वेटेज आहे ते कमी केलंय. 12 मार्काचा प्रॉब्लेम्स केलाय. तर 12 मार्काचा प्रॉब्लेम्स केला असल्या कारणामुळे त्यांचा ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट थोडीशी छोटी झाली. त्यामुळे प्रॉब्लेम सोडवताना बऱ्याच वेळा लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो किंवा तो प्रॉब्लेम छोटा आहे. या प्रॉब्लेम्स मध्ये त्यांनी आपल्याला टोटल ऍडजस्टमेंट दिलेत 5. पहिली ऍडजस्टमेंट दिली त्यांनी क्लोजिंग स्टॉक. दुसरी ऍडजस्टमेंट दिली आहे डेप्रिसिएशन, बिल्डिंग 5% अँड मोटर कार 3% पर एनम. क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्स. बॅड डेप्सची प्रोव्हिजन दिली म्हणजेच आरडीडी दिली आहे, ती आहे 1800. प्रीपेड एक्सपेन्सेस दिले त्यांनी, वेजेस 700 रुपये आणि इंटरेस्ट रिसिवेबल ₹900. रिसिवेबल म्हणजेच आउटस्टँडिंग. रिसिवेबल म्हणजे त्याला दुसऱ्या शब्दात काय म्हणतात? आउटस्टँडिंग. ट्रायल बॅलन्स मध्ये त्यांनी ओपनिंग स्टॉक दिलाय, वेजेस अँड सॅलरी दिलाय, डेटर्स दिलेत, बॅड डेप्स दिलेत, परचेस दिलेत, मोटर कार दिलाय, सेल्स रिटर्न दिलाय, बिल्डिंग दिलाय, बँक बॅलन्स दिलाय, ऍडव्हर्टाइजमेंट दिली आणि ऍडव्हर्टाइजमेंटच्या समोर त्यांनी लिहिलंय 9 मंथ्स. म्हणजे जी ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च तुम्ही केलेला आहे तो 9 मंथचा आहे. तर रूल असा असतो की ट्रायल बॅलन्स मध्ये जे इन्कम आणि एक्सपेन्सेस असतात ते कंपल्सरी 12 महिन्याचे असले पाहिजे, पूर्ण एका वर्षाचे असले पाहिजे. ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च त्यांनी 9 महिन्याचा दिलेला आहे, याचा अर्थ आपल्याला टोटल 12 महिन्याचा तो कन्वर्ट करायचा आहे. सो 3 महिन्याचा ऍडव्हर्टाइजमेंटचा एक्सपेन्सेस आपल्याला ऍड करावा लागेल. त्याला दुसऱ्या शब्दात आउटस्टँडिंगच म्हणतात. नंतर दिले ऑडिट फी. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी दिले त्यांनी. ठीक आहे. क्रेडिट साइडला कॅपिटल बॅलन्स दिलाय सीमा आणि विवेक 1,60,000, 1,20,000. क्रेडिटर्स दिलेत, सेल्स दिलेत, परचेस रिटर्न दिलेत आणि काय दिलेत? इंटरेस्ट. सो आजचाही प्रॉब्लेम जो बोर्डमध्ये आलेला आहे तो खूप सोपा प्रॉब्लेम आहे, छोटा प्रॉब्लेम आहे. सो हा सुद्धा प्रॉब्लेम आपला लवकर सॉल्व्ह होईल. ठीक आहे. सो चला, सगळ्यात अगोदर या प्रॉब्लेमच्या खाली जसं आपण मागचे 2-3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना ट्रायल बॅलन्सच्या अगोदर आपण बॅलन्स शीट ट्रायल बॅलन्सच्या खाली ज्या ऍडजस्टमेंट दिल्या त्या सॉल्व्ह करतो. तर आजच्याही प्रॉब्लेम्स मध्ये आपण सगळ्यात अगोदर ट्रायल बॅलन्सच्या खाली ज्या ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या सॉल्व्ह करू. पहिली ऍडजस्टमेंट दिली त्यांनी क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची किंमत दिली त्यांनी 40,000. तर आपल्याला माहिती आहे क्लोजिंग स्टॉक आपण कुठे लिहितो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. सो आपल्या ऑलरेडी इथं कॉलम करून झालेले आहेत. हा आपला ट्रेडिंग अकाउंट आहे, हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. खाली आपण बॅलन्स शीट तयार केली. बॅलन्स शीट मध्ये थोडीशी प्रिपरेशन करून ठेवली, विवेकचं आणि सेमाचं नाव लिहून ठेवले. त्याच्यानंतर आपण नंतर कॅपिटल बॅलन्स लिहू. सो क्लोजिंग स्टॉक हा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो. बट मग अशी आपण ट्रायल बॅलन्स मध्ये बघितलं तिथं सेल्स पण होतं आणि सेल रिटर्न पण होतं. सो मी वरच्या 2 वेळी जागा सोडतो आणि त्याच्या खाली मी इथं लिहितो बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक. आणि या क्लोजिंग स्टॉकची त्यांनी आपल्याला रक्कम दिली होती. किती दिली होती? 40,000, 40,000. मग आता क्लोजिंग स्टॉकचा दुसरा पहिला इफेक्ट मी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो 40,000, 40,000. नेक्स्ट, हा क्लोजिंग स्टॉक म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये राहिलेला स्टॉक एंड ऑफ द इयरचा. तो स्टॉक आपल्यासाठी ऍसेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला लिहिणार? ऍसेटला. आता बऱ्याच वेळा क्लोजिंग स्टॉक हा थोडासा ऍसेटला सगळ्यात एंडिंगला लिहितात. तुम्ही एंडिंगला लिहिला तरी चालेल, तुम्ही सुरुवातीला लिहिला तरी चालेल, तुमचे मार्क जात नाही. ठीक आहे. सो तुम्ही सगळ्यात अगोदर ऍसेट साईडला तुम्ही क्लोजिंग स्टॉक लिहिला तरी चालेल. मग इथं मी लिहितो क्लोजिंग स्टॉक.
कारण की क्लोजिंग स्टॉक आपल्याला वर्षाच्या शेवटी सापडतो, म्हणून बऱ्याच वेळा क्लोजिंग स्टॉक आपण बॅलन्स शीटच्या ऍसेटला एकदम एंडिंगला लिहितो. क्लोजिंग स्टॉक आपला किती दिलाय? 40,000. चलो, पहिली ऍडजस्टमेंट आपली संपली. नेक्स्ट दुसरी ऍडजस्टमेंट दिली त्यांनी, डेप्रिसिएशन बिल्डिंग 5% अँड मोटर कार ऍट द रेट 3%. दोन ऍसेट्स वरती त्यांनी डेप्रिसिएशन दिलेत, बिल्डिंग वरती डेप्रिसिएशन दिले आणि मोटर कार वरती डेप्रिसिएशन दिले. तर सगळ्यात अगोदर आपण बिल्डिंग वरती डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करू. बिल्डिंग वरती डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करत असताना पहिले ट्रायल बॅलन्स मध्ये बिल्डिंग शोधून घेऊ. त्या बिल्डिंगची रक्कम दिली त्यांनी 75,000. किती दिली आहे? 75. हे बिल्डिंग आपलं ऍसेट्स असल्या कारणामुळे बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आपण इथं लिहून घेऊ बिल्डिंग. बिल्डिंग ओके. बिल्डिंगची किंमत किती दिली त्यांनी? 75,000, 75,000. ओके. या बिल्डिंग मधनं आपल्याला काय करायचंय? लेस आपल्याला काय करायचंय? डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे काय? आपण जे ऍसेट यूज करतो तर यूज केल्यानंतर हळूहळू त्याची मार्केटमध्ये व्हॅल्युएशन कमी होते किंवा त्याची झीज होते. झीज झाल्यामुळे जी मार्केटमध्ये ऍसेटची व्हॅल्युएशन कमी होतं त्याला म्हणतात डेप्रिसिएशन. विकल्यावरती तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस होतो, पण यूज केल्यामुळे त्याचं डेप्रिसिएशन असतं. ठीक आहे. मग डेप्रिसिएशन त्यांनी दिले 5%. मागाशीच आपण ऍडजस्टमेंट मध्ये बघितलं होतं, मग इथे लिहू लेस डेप्रिसिएशन. लेस डेप्रिसिएशन ऍट द रेट 5%. किती पर्सेंट डेप्रिसिएशन सांगितले त्यांनी? 5% डेप्रिसिएशन सांगितले. तर आपला बेसिक फॉर्म्युला आहे, कुठल्याही ऍसेट्स वरती डेप्रिसिएशन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर सिंपल मेथड. बघा, लक्ष द्या. जर बिल्डिंग वरती तुम्हाला 10% डेप्रिसिएशन काढायचं असेल तर 1 0 कॅन्सल करू. 1 0 कॅन्सल करून जे आन्सर येते ते येते 7,500. 7,500 हे तुमचं 10%चं उत्तर आहे. किती पर्सेंटचं उत्तर आहे? 10. बघा, मी तर थोडंसं कॅल्क्युलेशन पण करून दाखवतो तुम्हाला. 75,000 इंटू 10 डिवायडेड बाय 100. म्हणजे याचा आन्सर किती आलं तुमचं? 7,500. म्हणजे कोणत्याही अमाऊंट मधनं शेवटचा जर एक शून्य तुम्ही कमी केला तर जे आन्सर येतं ते तुमचं 10%चं आन्सर येतं. एकदम सिंपल. मग आपल्याला 5%चं पाहिजे, ते पण सोपं आहे. मग 5%चं पाहिजे असेल तर ह्याचं तुम्हाला हाफ करावं लागेल, म्हणजे अर्ध. म्हणजे त्याचं आन्सर किती येणार? 3,750. आन्सर किती आलं? 3,750. ओके. मग आता आपण 3,750 ते 75,000 मधनं मायनस करू, म्हणजे त्याचं आन्सर आलं 71,250. उत्तर किती आलं? 71,250. डेप्रिसिएशन हा आपला लॉस आहे, म्हणजेच एक्सपेन्सेस आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इथं आपण लिहून टाकू जरा डिटेल्स. 2 डेप्रिसिएशन. तू काय लिहिणार? डेप्रिसिएशन. मी याला अंडरलाईन करतो कारण की आपल्याकडे 2 डेप्रिसिएशन आहे. पहिलं डेप्रिसिएशन आपण कशावरती काढलं? बिल्डिंग. पहिलं डेप्रिसिएशन आपण कशावरती काढलं? बिल्डिंग वरती डेप्रिसिएशन काढलं. बिल्डिंग वरती आपलं डेप्रिसिएशन आलं 3,550. पहिल्या बिल्डिंग वरती डेप्रिसिएशन किती आलं? 3,750. नेक्स्ट. आता त्याच ऍडजस्टमेंट मध्ये खाली आपल्याला कशावरती डेप्रिसिएशन सांगितलं होतं? मोटर कार. ते किती पर्सेंट सांगितलं होतं? 3% डेप्रिसिएशन सांगितलं होतं. मग ट्रायल बॅलन्स मध्ये आपण पहिलं मोटर कार शोधू. ही आहे मोटर कार, त्याची अमाऊंट दिली आहे 68,000. मोटर कार हे आपलं ऍसेट्स आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आपण इथं लिहून घेऊ मोटर कार. मोटर कारचं व्हॅल्युएशन दिले त्यांनी 68,000, 68,000. यातनं सुद्धा आपण काय करणार? लेस डेप्रिसिएशन
@ 3%. किती पर्सेंट? 3%. आता याच्याकडे पण एक सिंपल ट्रिक आहे बघा, 3%चा आन्सर कॅल्क्युलेट करायचा असेल. कोणत्याही संख्येतनं शेवटची एक संख्या जर कमी केली तर 10% उत्तर येतं. आणखीन एक शून्य जर कमी केला तर 1% उत्तर येतं. म्हणजे काय की आपल्याला 3% उत्तर पाहिजे. 68,000 एक शून्य कमी केला तर जे उत्तर येईल ते आपलं 10% उत्तर. आणखीन एक शून्य कमी केला तर 680 येतं. किती येतं? 680. हे 680 तुमचं 1% उत्तर आहे. तर आपल्याला किती टक्क्याचं पाहिजे? 3. याला गुणिले जर 3 केले तर आपलं 3% उत्तर किती येतं? 2040. मग आपलं डेप्रिसिएशन आलं 2040. 2040 सॉरी, आपलं डेप्रिसिएशन किती आलं? 2040. आता 2040 याच्यातनं मायनस केले तर 65,960. उत्तर किती आलं? 65,960. ठीक आहे, वजाबाकी चेक करा. आता हे जे डेप्रिसिएशन आहे, हे बिल्डिंगचं डेप्रिसिएशन जसं झालं तसं आपलं मोटर कारचं डेप्रिसिएशन झालं. हे सुद्धा डेप्रिसिएशन आपलं लॉस आहे. म्हणून इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इथं लिहून टाकू आपण मोटर कार. आणि मोटर कारचं जे डेप्रिसिएशन आपलं आलेलं आहे ते आपण इथं लिहून टाकू 2040. डेप्रिसिएशन किती आलं आपलं? 2040. कळालं इथपर्यंत? मग आता या दोन्ही डेप्रिसिएशनचं आपण टोटल करून टाकू 0. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 आणि 4 किती झाले? 9. बरोबर. त्याच्यानंतर 7 अधिक 0 7. त्याच्यानंतर 3 आणि 2 किती होतात? 5. म्हणजे टोटल डेप्रिसिएशनची व्हॅल्यू आपली आली 5,790. ठीक आहे. 0 0 5 + 4 9 7 7 3 + 2 5. 2 ऍडजस्टमेंट होते आपल्या. दोन्ही ऍडजस्टमेंट कंप्लीट झाल्या व्यवस्थित. आता तिसरी ऍडजस्टमेंट, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स. प्रोव्हिजन जर शब्द दिला असेल तर त्याला आरडीडी म्हणतात. प्रोव्हिजन जर शब्द दिला असेल तर त्याला काय म्हणतात? आरडीडी. मग किती आरडीडी दिले त्यांनी? 1800. प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स आरडीडी किती दिलेत? 1800. आरडीडी हे नेहमी डेटर्स वरती कॅल्क्युलेट होतात. बॅड डेब्ट्स हे नेहमी डेटर्स वरती कॅल्क्युलेट होतात. तर आपण ट्रायल बॅलन्स मध्ये डेटर्स किती आहेत ते बघू. किती डेटर्स आहे? 1,32,500. 1,32,500. हे डेटर सुद्धा आपले ऍसेट्स आहे. म्हणजे ज्या लोकांना आपण माल विकलाय परंतु अजून त्यांच्याकडनं आपलं पेमेंट नाही आलं त्याला म्हणतात डेटर्स. मग इथं लिहितो मी डेटर्स. या डेटर्सची व्हॅल्यू होती 1,32,500. डेटर्स किती आहेत? 1,32,500. यातनं सुद्धा मी काय करणार? लेस काय करणार? आरडीडी किंवा बॅड डेब्ट्स प्रोव्हिजन आरडीडी. आणि ही आरडीडी त्यांनी मला मगाशी दाखवली होती 1,800. आरडीडी किती आली आहे? 1,800. बरोबर का? मग आता आरडीडी मायनस करून आपली रक्कम येईल 1,30,700. 1,30,700. झालं इथपर्यंत? नेक्स्ट, आता हा जो आरडीडी आहे तो आपण डेटर्स मधनं लेस केला. म्हणजे आपल्या ह्या लोकांबद्दल शंका आहे की हे लोक आपले पैसे बुडवतील. म्हणजे हा आपला एक्सपेन्सेस आहे. मग एक्सपेन्सेस असल्या कारणामुळे तो आपल्याला पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या पुढे लिहावं लागणार डेबिटला. बट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं? ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेब्ट्स आहेत का बघू. तर बॅड डेब्ट्स दिलेत त्यांनी. किती दिलेत बॅड डेब्ट्स? 1,000. मग हे बॅड डेब्ट्स पहिले मी इथे लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. 2 बॅड डेब्ट्स किती रुपये? 1,000. याच्यामध्ये मी काय करतो? ऍड काय करणार? आरडीडी. हा जो आरडीडी आहे ह्याला म्हणतात न्यू आरडीडी. ह्याला कोणता आरडीडी म्हणतात? न्यू. आणि हा न्यू आरडीडी मला दिलाय 1,800. किती दिलाय? 1,800. म्हणून आउटरला आले 2,800. आउटरला किती आले?
2800 झालं इथपर्यंत. नेक्स्ट पहिली ऍडजस्टमेंट होती, दुसरी ऍडजस्टमेंट होती, ती झाली. आता तिसरी ऍडजस्टमेंट. प्रीपेड काय सांगितलंय त्यांनी? वेजेस. प्रीपेड काय सांगितलंय? वेजेस. प्रीपेड म्हणजे काय? एक्सपेन्सेस ऑफ नेक्स्ट इयर पेड इन अ करंट इयर. म्हणजे वेजेसचा जो 700 रुपयाचा जो खर्च आहे तो ऍडव्हान्स मध्ये दिलेला आहे, तो नेक्स्ट इयरचा दिलेला आहे. तर नेक्स्ट इयरचे एक्सपेन्सेस आपल्याला या वर्षीच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये घ्यायचे नाहीयेत. सो वेजेस जर प्रीपेड असेल तर ते आपल्याला काय करावं लागतील? लेस. मग आता वेजेस जर बघितलं तर वेजेस अँड सॅलरी दिली त्यांनी 9000, आणि ही वेजेस अँड सॅलरी आपल्याला लिहावी लागणार ट्रेडिंग अकाउंटला. ट्रेडिंग अकाउंटच्या कुठल्या साईडला लिहावं लागणार? डेबिटला. पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला कधीही लगेच वेजेस लिहित नाही, तर सगळ्यात अगोदर ओपनिंग स्टॉक लिहितात, त्याच्या खाली परचेस लिहितात, रिटर्न्स असेल तर त्याच्यातनं काय करणार? लेस. मग सगळ्यात अगोदर कधीही वेजेस लिहायचे नाही. मग इथं सगळ्यात अगोदर आपल्याला लिहावं लागणार ओपनिंग स्टॉक. ट्रायल बॅलन्स मध्ये 100% त्यांनी ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. तो किती हजार आहे? 65,000. मग हा ओपनिंग स्टॉक पहिला मी ट्रायल बॅलन्स ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो. टू कुठला स्टॉक आहे? ओपनिंग स्टॉक. आणि हा ओपनिंग स्टॉक दिलाय त्यांनी 65,000, 65,000 झालं इथपर्यंत. ओपनिंग स्टॉक किती दिलाय? 65,000. ओपनिंग स्टॉक लिहिल्यानंतर ओपनिंग स्टॉकच्या खाली आपल्याला लिहायचे असतात परचेस. काय लिहायचे असतात? परचेस. हा ओपनिंग स्टॉक होता 65,000. आता याच्या खाली आपल्याला काय लिहायचे? परचेस. परचेसेस त्यांनी किती दिलेत? 1,48,000. मग आता याच्या खाली आपण लिहून घेऊ टू काय लिहिणार? परचेस. आणि हे परचेसेस त्यांनी मगाशी आपण वाचलं होतं, किती होते? 1,48,000. 1,48,000. ठीक आहे. या परचेस मधनं आपल्याला रिटर्न्स मायनस करायचे होते, मगाशी आपण ट्रायल बॅलन्स मध्ये वाचले होते. सो परचेस रिटर्न इथं दिलेत त्यांनी, ते 4,000 रुपये आपल्याला यातनं काय करायचे? लेस. मग हे परचेस रिटर्न आपल्याला परचेस मधनं काय करायचे? मायनस. म्हणून मी इथं लिहितो लेस. कुठले रिटर्न? परचेस रिटर्न. परचेस काय लिहिणार? रिटर्न. आणि हे परचेस रिटर्न त्यांनी किती हजार रुपये दिलेत? 4,000. परचेस रिटर्न किती हजार रुपये दिलेत? 4. मग परचेस रिटर्न मायनस करून आता रक्कम किती येणार? 1,48,000 मधनं 4 गेले तर राहिले किती? 1,44,000. झालं इथपर्यंत. आपण हा सगळा उद्योग का केला? तर आपल्याला वेजेसची ऍडजस्टमेंट सोडवायची होती. वेजेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितात, परंतु ओपनिंग स्टॉक आणि परचेसेस लिहिल्याशिवाय आपल्याला वेजेस लिहिता येणार नाही. म्हणून आपण सगळ्यात अगोदर ती प्रिपरेशन केली. मग आता आपण ट्रायल बॅलन्स मध्ये परत एकदा जाऊ. आपली 4 नंबरची ऍडजस्टमेंट वेजेस प्रीपेड होती, त्याची कंप्लीट करायची होती. मग आता आपण वेजेस चेक करू. वेअर इज द वेजेस अँड सॅलरी. किती दिली वेजेस अँड सॅलरी? 9,000. मग पहिला शब्द वेजेस असल्या कारणामुळं हा वेजेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहू. टू वेजेस अँड सॅलरी. ओके. वेजेस अँड सॅलरी. किती होती वेजेस अँड सॅलरी? 9,000. वेजेस अँड सॅलरी किती हजार आहे? 9,000. मग मी इथं लिहितो वेजेस अँड सॅलरी 9,000. आता आपल्याला याच्यातनं प्रीपेड मायनस करायची आहे. वेजेस मधनं प्रीपेड काय करायची आहे? मायनस. ती वेजेस किती आहे प्रीपेड? 700 रुपये. मग मी इथं काय करतो? लेस. काय? प्रीपेड वेजेस. प्रीपेड काय करणार? वेजेस. आणि हे प्रीपेड वेजेस मगाशी आपण बघितले होते 700 रुपये. किती होते? 700. बरोबर का?
प्रीपेड वेजेस किती होते 700. आता 9,000 जर 700 गेले तर आपलं आन्सर किती येईल 8,300. 8,000 किती येणार 300. प्रीपेड म्हणजे ऍडव्हान्स पेमेंट केले आपण. ऍडव्हान्स पेमेंट आपल्याला परत कधीही मिळू शकतं म्हणून ऍसेट साइडला लिहिणार प्रीपेड वेजेस. प्रीपेड काय लिहिणार वेजेस. आणि ह्या प्रीपेड वेजेसची रक्कम आपण मागाशीच लिहिलेली आहे 700 रुपये. 700 रुपीज. प्रीपेड वेजेस किती आपले 700 रुपये. झाली प्रीपेडची ऍडजस्टमेंट. ओके, ट्रेडिंग अकाउंटला थोडीशी जागा वाढवतो. नेक्स्ट पुढे काय दिले शेवटची ऍडजस्टमेंट. आता असं म्हणतात ते इंटरेस्ट रिसिवेबल. रिसिवेबल म्हणजे आउटस्टँडिंग. रिसिवेबल म्हणजे मिळणार आहेत. म्हणजे ही ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग इन्कमची. ही ऍडजस्टमेंट कशाची आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट कळत नाही, त्याला बरीचशी नावं दिलेली असतात. आउटस्टँडिंग इन्कमची ऍडजस्टमेंट आहे ही. का तर रिसिवेबल म्हणजे मिळणार, पेबल असतं तर द्यावं लागलं असतं. म्हणजे याचा अर्थ आपल्या ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला इंटरेस्ट असेल बघा. आपल्या ट्रायल बॅलन्सच्या कुठल्या साइडला इंटरेस्ट आहे क्रेडिट साइडला. मग हे इंटरेस्ट आपल्याला ऑलरेडी 1800 रुपये मिळालेला आहे. प्लस अजून किती इंटरेस्ट आपल्याला मिळणं बाकी आहे 900 रुपये. मग हे 1800 जे आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये दिसतात ते आणि हे 900 रुपये आउटस्टँडिंग आपल्याला त्याच्यामध्ये काय करावं लागतील ऍड. कारण की रिसिवेबल म्हणजे मिळणार आहे ते आपलं इन्कम. मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला इथं ग्रॉस प्रॉफिट लिहायचा म्हणून इथं पहिलं लिहितो मी बाय इंटरेस्ट. काय लिहिणार इंटरेस्ट. पहिला मी ट्रायल बॅलन्स मधला इंटरेस्ट लिहितो. तो ट्रायल बॅलन्स मधला किती आहे 1,800. मग मी इथं ट्रायल बॅलन्स मधला इंटरेस्ट लिहितो. तो मला दिलाय त्यांनी 1,800 बरोबर. ह्याच्यामध्ये मी करणार ऍड. काय करणार ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आउटस्टँडिंग इंटरेस्ट हा ऍडजस्टमेंट मध्ये दिलाय तो किती आहे 900 रुपये. हा 900 रुपये मी ह्या आउटस्टँडिंग मध्ये म्हणजेच या इंटरेस्ट मध्ये मी काय करणार ऍड. अजून मला ते मिळणार आहे. मग 1800 अधिक 900 म्हणजे टोटल झाले 9 दुने 18 9 त्रिक 27 2700. टोटल किती झाली माझी 2700. आता हे इंटरेस्ट मला मिळालेलं नाहीये, मिळणार आहे म्हणून ते माझं ऍसेट आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला दुसरा इफेक्ट लिहितो मी आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आउटस्टँडिंग काय लिहिणार इंटरेस्ट. किती रुपये मिळणार आहेत मला 900 रुपये. झालं. मग आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं असेल तर प्रॉब्लेम्सच्या खाली ज्या पण ऍडजस्टमेंट त्यांनी दिल्या होत्या त्या सगळ्या संपल्या. ठीक आहे. कोणकोणत्या ऍडजस्टमेंट त्यांनी दिल्या होत्या क्लोजिंग स्टॉक, डेप्रिसिएशन, प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स, प्रीपेड एक्सपेन्सेस आणि इंटरेस्ट रिसिवेबल. रिसिवेबल म्हणजेच काय आउटस्टँडिंग. मग आता आपल्याला एक एक अकाउंट जो ट्रायल बॅलन्स मधला राहिलेला आहे तो पोस्टिंग करायचा आहे. स्टॉक मगाशी ओपनिंग स्टॉक आपल्याला लिहायचा होता तो झाला. वेजेस वरती एक ऍडजस्टमेंट होती ती सुद्धा झाली. डेटर्स वरती आपल्याला आरडीडी कॅल्क्युलेट करायचं होतं ते सुद्धा झालं. बॅड डेब्ट्स ते सुद्धा झाले. परचेसेस ते सुद्धा झाले. मोटर कार सुद्धा आपल्याला मोटर कारचं डेप्रिसिएशन होतं ते सुद्धा झाले. आता इथं दिले त्यांनी सेल्स रिटर्न. कुठले रिटर्न दिलेत सेल्स रिटर्न. हे पहिले सेल्स मधनं मायनस करावे लागतात. कशातनं मायनस करावे लागतात सेल्स मधनं. मग सेल्स किती दिलेत त्यांनी 1,84,200. पुढे किती दिलेत 1,84,000 किती दिलेत 200. हा जो सेल्स आहे म्हणजे आपण माल विकला तो सेल्स आपल्याला सगळ्यात अगोदर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहावं लागेल. मग आपण इथं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण अगोदरच जागा सोडली होती सेल्स साठी. बाय सेल्स किती आहे सेल्स 1,82,200. सेल्स किती दिला होता मी इकडे लिहायचा तर इकडे लिहिला. सॉरी चेक करू आपण चेंज करू. 1,82,200. 1,82,200 हा दिलाय त्यांनी आपल्याला सेल्स.
आता या सेल्स मधनं आपल्याला काय करायचंय, लेस. काय करायचंय, लेस. कुठला रिटर्न हो, सेल्स रिटर्न. कुठला रिटर्न मायनस करायचा आहे, सेल्स रिटर्न. आपल्याला याच्यातनं काय करायचं आहे, मायनस. आता परत एकदा बघू, आपल्याला क्रेडिट साइडला सेल्स झाले, आता इथं डेबिट साइडला सेल्स रिटर्न त्यांनी दिलेले. डेबिट साइडचे सेल्स रिटर्न किती आहेत, 2000. फक्त किती हजार आहेत, 2. मग हे 2000 आपण ह्याच्यातनं मायनस करू, बरोबर. एक सेकंड. सेल्स आहे 84,000. थँक्यू. सेल्स किती आहे, 84,000. थँक्यू सो मच. सेल्स आहे 84,000. मग आता सेल्स मधनं सेल्स रिटर्न जर मायनस केलं तर किती येईल, 1,82,200. कारण की 84 मधनं फक्त 2000 मायनस करायचे, 200 रुपये तर तसेच राहणार आहे. मग 1,82,200 हे आपलं काय आलं, सेल्स. नेट सेल्स म्हणतात. त्यानंतर बिल्डिंग वरती डेप्रिसिएशन होतं, ते झालं. आता कुठला बॅलन्स आहे, बँक बॅलन्स. बँकेत आपले किती पैसे आहे, 35,000. बँक बॅलन्स हे आपलं ऍसेट आहे. मग त्या ऍसेटला लिहितो मी बँक बॅलन्स. बँक बॅलन्स. आणि हा बँक बॅलन्स आपला किती हजार होता, 35,000. 35,000. 35,000 हे आपलं काय आहे, बँक बॅलन्स. बँक बॅलन्स झालं. बँक बॅलन्स नंतर त्यांनी दिले ऍडव्हर्टाइजमेंट. काय दिले त्यांनी, ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट हे आपलं प्रॉफिट लॉस आहे, तर एक्सपेन्सेस आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचे. ते टू काय लिहिणार, ऍडव्हर्टाइजमेंट. तू काय लिहिणार, ऍडव्हर्टाइजमेंट. त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट दिली आहे 4,500. ऍडव्हर्टाइजमेंट किती दिली आहे बघा इथं, 4,500. पण ती किती महिन्याची दिली आहे, तो 9 महिन्याची ऍडव्हर्टाइजमेंट दिली आहे. तर याचा अर्थ आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च 9 महिन्याचा आहे. पण काहीही झालं तर इन्कम अँड एक्सपेंडिचर आपल्याला जे काय असतात, जे इन्कम आणि जे एक्सपेन्सेस आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले, ते कंपल्सरी आपल्याला 12 महिन्याचे घ्यायचे असतात. किती महिन्याचे घ्यायचे असतात, 12. मग 9 मध्ये 12 येण्यासाठी आपल्याला 3 महिन्याचा ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च काय करावा लागणार आहे, ऍड. मग आता मी इथं काय करतो, यांनी मला ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च किती महिन्याचा दिलाय, 9 महिन्याचा, 9 मंथचा दिलाय. मग मी इथं लिहितो ऍड आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट. मला याच्यामध्ये किती महिन्याचा ऍड करावं लागेल, मला 3 महिन्याचा ऍडव्हर्टाइजमेंटचा एक्सपेन्सेस मला काय करावं लागणार आहे, ऍड करावं लागणार आहे. आता करायचं काय बघा, लक्ष द्या. इथं थोडस समजून सांगतो मी, थोडस खाली घेतो. ऍक्च्युअल ऍडव्हर्टाइजमेंटचा जो काय खर्च आहे आपला, तो ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च किती आहे, 4,500. आणि हा 4,500 किती महिन्याचा खर्च दिलाय त्यांनी, 9 महिन्याचा दिलाय, बरोबर का. मग इज इक्वल टू व्हॉट, म्हणजे काय की 4,500 रुपये हा खर्च 9 महिन्याचा दिलाय. मग आता मग काय करू, 4.5 ला 9 ने डिवाइड करू, म्हणजे 9 45, म्हणजे उत्तर आलं 500. 4,500 डिवायडेड बाय जर 9 केलं तर उत्तर किती आलं, 500 आलं. याचा अर्थ असा होतो की एका महिन्याचा ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च किती रुपये आहे, 500. जर 9 महिन्याचा ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च 4,500 रुपये असेल, तर 4.5 ला मी 9 महिन्यांनी जर डिवाइड केलं तर एका महिन्याचा खर्च माझा किती रुपये येतो ऍडव्हर्टाइजमेंटचा, 500. आपल्याला किती महिन्याचा खर्च पाहिजे, ऍड 3. म्हणजे इंटू जर मी 500 केलं 3 महिन्याला, तर मला किती महिन्याचा ऍड करावा लागणार आहे, 3. म्हणजे टोटल किती आले, 1,500. आता टोटल ऍडव्हर्टाइजमेंट दिली त्यांनी 4,500.
ती 9 महिन्याची दिली आहे, म्हणजे एका महिन्याचा ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च आला 500. आपल्याला 3 महिन्याचं ऍड करायचं आहे का, तर टोटल 12 महिन्याची करायची आहे. एका महिन्याची जर 500 येत असेल तर 3 महिन्याची 1000 किती आली, 500. मग 1500 आपल्याला आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट याच्यामध्ये काय करावं लागेल, ऍड. म्हणून आउटरला आले 6000. आउटरला किती आले, 6. आता ऍडव्हर्टाइजमेंट हा आपला एक्सपेन्सेस आहे. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल तर ती लायबिलिटीला लिहितात. कुठं लिहितात, लायबिलिटीला. मग इथं मी लिहितो आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट, आणि तो आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट माझा आलाय 1500. ठीक आहे. नेक्स्ट चलो पुढे काय दिलंय, ऍडव्हर्टाइजमेंट झालं. ऍडव्हर्टाइजमेंटच्या खाली त्यांनी काय दिलंय आता, ऑडिट फीज. ऑडिट फी आपण ऑडिटर्सला देतो, चार्टर्ड अकाउंटंट जे काम करतो त्याला म्हणतात ऑडिट फीज. ते किती आहे, 5000. मग एक्सपेन्सेसला आपण लिहू, थोडीशी जागा वाढवतो मी प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटची, अजून एक कॉलम करतो मी. इथं लिहितो टू ऑडिट फीज. ऑडिट फीज त्यांनी दिली होती 5000. ऑडिट फी त्यांनी किती दिली होती, 5000. ऑडिट फी किती आहे, 5000. ठीक आहे. ऑडिट फीच्या खाली दिले त्यांनी प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी सुद्धा नाही, प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती 1000 आहे, 3. प्रिंटिंग अँड स्टेशनरी सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग इथं मी लिहितो टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 3000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती 1000 आहे, 3000. झालं. मग इथं तुमची ट्रायल बॅलन्सची डेबिटची साइड संपली. आता कुठली साइड आहे, क्रेडिटला. क्रेडिटला सीमाचं आणि विवेकचं कॅपिटल दिलाय 1,60,000 आणि 1,20,000. तर कॅपिटल आपण लायबिलिटीला लिहितो 1,60,000 आणि 1,20,000. 1,60,000 दिलंय सीमाचं आणि 1,20,000 दिलंय विवेकचं. 1,60,000 आणि 1,20,000. त्यानंतर क्रेडिटर्स दिलेत. क्रेडिटर्स इज ऑल्सो लायबिलिटी. मग इथं ऍडव्हर्टाइजमेंटच्या खाली लिहितो क्रेडिटर्स 78,000. क्रेडिटर्स आहे 78,000 रुपीज. क्रेडिटर्स नंतर आहे परचेस रिटर्न, सॉरी सेल्स, ते मगाशी झाले. परचेस रिटर्न सुद्धा झाले आणि इंटरेस्ट सुद्धा झाले. म्हणजे हे सगळ्या गोष्टींचं पोस्टिंग आपलं ऑलरेडी झालेलं आहे. मग आता 1 बाय 1 आपलं एक एक अकाउंट काय करायचं आहे, क्लोज. सगळ्यात अगोदर आपल्याला क्लोज करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट. आणि ट्रेडिंग अकाउंटची बेसिकली कुठल्या साईडची टोटल जास्त येते, क्रेडिटची टोटल जास्त येते. मग आता आपण क्रेडिटची टोटल करू. ठीक आहे. तसं जर विचार केला तर 1,82,000 आणि 40,000 म्हणजे 2,22,200 टोटल येईल तिचे. ठीक आहे. मग आपण इथं कॅल्क्युलेटर वरती करू. तुम्ही करू नका, तुम्ही कॅल्क्युलेटर न यूज करता टोटल करत जा. 1,82,200 प्लस 40,000 2,22,200. मी यूज करतो का तर आपला जो सिरीज आहे, जो टायमिंग आहे तो वाढायला नको. जर ओरली टोटल करत बसलो तर थोडस टायमिंग वाढेल. 2,22,200. 2,22,200. आता या 2,22,200 मधनं आपल्याला हे डेबिट साइडचे एक्सपेन्सेस मायनस करायचे. 65,000 मायनस 1,44,000 मायनस 8,300. 8,000 किती आहे, 300.
म्हणजे आपला ग्रॉस प्रॉफिट आलाय 4900. ग्रॉस प्रॉफिट किती दिसलाय आपला 4900. मग मी इथं लिहितो टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि आपला ग्रॉस प्रॉफिट मगाशी आपण बघितला किती आला हो 4900. मी ग्रॉस प्रॉफिटला डार्क करतो म्हणजे आपला ग्रॉस प्रॉफिट आणखी छान दिसेल. ग्रॉस प्रॉफिट किती आला आपला 4900. आता हाच ग्रॉस प्रॉफिट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठल्या साइडला लिहिला पाहिजे क्रेडिटला लिहिला पाहिजे. मग इथं लिहितो मी बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. आणि तो ग्रॉस प्रॉफिट आपला आला आहे 4900. 4900 झालं इथपर्यंत. चला आपलं ट्रेडिंग अकाउंट क्लोज झालं. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करू. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिटची आणि क्रेडिटची टोटलची थोडीशी कंपॅरिझन करायची ओरली. आता डेबिटला 5790 आहे, 2800, 6000 आहे, 5000 आणि 3000 आहे. 5 आणि 3 होतात 8, 8 आणि 6 जवळपास 14, 15, 16. म्हणजे तसं जर बघितलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिटची टोटल जास्त आहे आणि क्रेडिट साइडला टोटल काय आहे कमी. याचा अर्थ आपल्या ह्या प्रॉफिट अँड लॉस मध्ये एक्सपेन्सेस जास्त आहे. म्हणजे एक्सपेन्सेस जास्त आहेत म्हणजेच या प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला येऊ शकतो नेट लॉस. मग आता सगळ्यात अगोदरून ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची आपण डेबिट साइडची टोटल करू. तर डेबिट साइडला पहिला अकाउंट आहे 5790 प्लस 2800 प्लस 6000 प्लस 5000 प्लस 3000. म्हणजे टोटल आपल्याकडे एक्सपेन्सेस आहेत 22,590. मग इथं मी लिहितो 22,590. इकडे पण सेम टोटल लिहितो मी 22,590. आणि मला लॉस येणार आहे मला माहिती आहे कारण की डेबिटची टोटल जास्त आहे म्हणून मी इथे लिहितो बाय नेट लॉस. या प्रॉब्लेम्स मध्ये नेट काय येणार आहे लॉस येणार आहे. मग नेट लॉस आपल्याला दोघांना द्यायचं आहे. मग त्यांचं नाव पण लिहितो. पहिल्या पार्टनरचं नाव आहे इथं बघा कॅपिटलला लायबिलिटी साइडला लिहिलंय सीमा कॅपिटल. आणि दुसरा पार्टनर आहे विवेक कॅपिटल. चला आता चेक करू. टोटल एक्सपेन्सेस आपले 22,590. त्यातनं आपल्याला हे क्रेडिट साइडचे इन्कम काय करायचे लेस प्रॉफिट काय करायचं आहे लेस 4900 लेस 2700. म्हणजे टोटल लॉस आलाय आपला 14,990. 14,990. टोटल लॉस किती आलाय 14,990. एवढा आपला काय आलाय लॉस. आता हा जो लॉस आहे तो दोघांचा आहे. मग आता दोघांना कोणत्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे तो लॉस तो तर प्रॉब्लेमच्या खाली त्यांनी दिलेला पाहिजे. मग आपण चेक करू प्रॉब्लेमच्या खाली काय दिले का. तर इथं काय दिलं बघा सगळ्यात सुरुवातीला सीमा अँड विवेक आर द पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो 1:1. 1:1 म्हणजे त्यांना जो काही प्रॉफिट किंवा जो काही लॉस झालेला आहे तो इक्वल डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. कसा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे इक्वल सेम डिस्ट्रीब्यूट करायचे. म्हणजे ह्या 14,900 चे 2 हिस्से करायला लागतील. किती हिस्से करावे लागतील आपल्याला 2. मग आता आपण काय करू 14,990 डिवायडेड बाय 2 करू. म्हणजे एका पार्टनरला किती रुपये लॉस येईल 7,495. आणि दुसऱ्याला पण किती लॉस येईल 7,495. इथं मी लिहितो 7,495 रुपये. आणि विवेकला सुद्धा तेवढाच लॉस आहे 7,495. 7,495. हा लॉस झाला.
तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहिला. आता या लॉसमुळं या पार्टनर्सचं कॅपिटल बॅलन्स कमी होणार आहे, म्हणून या कॅपिटल बॅलन्स मधनं आपल्याला काय करायचं आहे, लेस नेट लॉस. काय करायचं आहे, नेट लॉस. किती लॉस आलाय, 7,495. 7,400 किती आलाय, 95. आता मायनस करू बघा, 1,60,000 मायनस 7,495 म्हणजे आपला कॅपिटल बॅलन्स किती आला, 1,52,550. 1,52,505 आहे, सॉरी 500 किती आहे, 5 आहे. ठीक आहे, 1,52,505. सेम इथं काय करणार, आता लेस कोणाचं करणार, नेट लॉस. नेट काय करणार, लॉस. नेट लॉस ह्याचा पण सेम आहे, कारण की इक्वल डिस्ट्रीब्युशन केलं होतं. 7,495. मग आपण ह्याचं पण कॅपिटल मधनं लेस करू, आता लॉस झाला 1,20,000 मायनस 7,495 म्हणजे याचा बॅलन्स आला, म्हणजे विवेकचा बॅलन्स आला 1,12,505. 1,12,505 झाले इथपर्यंत. आता प्रॉब्लेम्स मध्ये ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या झाल्या. आता आपला प्रॉब्लेमची जी बॅलन्स शीट आहे ते दोन्ही साइडनी सेम असली पाहिजे. मग आपण चेक करू, पहिल्या लायबिलिटीची टोटल करू. लायबिलिटीला पहिलं सीमाचं कॅपिटल आहे 1,52,505 प्लस विवेकचं कॅपिटल आहे, इथं अगोदर कुठली तरी रक्कम होती, 1,52,505 प्लस 1,12,505 प्लस 1,500 प्लस 78,000 क्रेडिटर्सची टोटल बॅलन्स आला 3,44,510. 3,44,510. मग आता आपली ऍसेटची टोटल पण सेम आली पाहिजे. मग आता आपण ऍसेटची टोटल करू. लेट्स डू इट ऍसेट साइड. चलो 40,000 प्लस 71,250 प्लस 65,960 प्लस 1,30,700 प्लस 700 प्लस 900 प्लस 3,500. टोटल किती झाली 3,44,510. तर मी लिहितो सेम टोटल 3,44,510. हा सुद्धा आपला प्रॉब्लेम काय झाला आहे, क्लोज, टॅली झालाय. ठीक आहे, 3,44,510 रुपयांनी आपला प्रॉब्लेम काय झाला आहे, टॅली झालाय. आय होप की तुम्हाला या प्रॉब्लेमचा वापर होत असेल, उपयोग होत असेल. ठीक आहे, जसं मी व्हिडिओ तयार करेल मी थोडंसं इम्प्रोव्हायझेशन करेल. मी व्हिडिओ एडिट करून टाकत नाही, त्यामुळे थोडंसं लेंदी वाटत असेल. ठीक आहे, पूर्ण व्हिडिओ बघता येत नाही. प्रॉब्लेम सोडवताना जी ऍडजस्टमेंट तुम्हाला जमणार नाही तो व्हिडिओ बघून ती ऍडजस्टमेंट तुम्ही परत एकदा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जेवढे जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तेवढं तुमच्यासाठी चांगले. सो नेक्स्ट लेक्चरला आपण आणखीन एक फायनल अकाउंटचा जो बोर्ड आलेला पेपर सॉल्व्ह करू. तोपर्यंत थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.